म्हणजे जयने ही रेसिपी वाचली तर त्याला माझ्या मनातल्या भावना कळल्याच नाही. मग माझी डायरी कुठे गेली? कुठे गेली माझी डायरी? काय ग? काय झालं जुई? हा? काय ग जुई बाळा? अगं ही रडतीये. काय ग? अगं काय झालं जुई? कोणी काही बोललं का? तिला कशाला कोण काय बोलणार आहे? कळलं, मला कळलं काय झालंय ते. जुई हे बघ बाळा, अजून त्यासाठी अवकाश आहे. हा म्हणजे दिवाळीपर्यंत कंप्लीट करायला सांगितलं ना आपल्याला टार्गेट. अजून खूप वेळ आहे. नाही, माझी डायरी हरवली म्हणून रडते. काय? शाळेत आहेस का ग तू? पेन हरवला रडायला लागली, पेन्सिल हरवली रडायला लागली. गप जरा. पण त्या डायरीत मी काय होतं त्या डायरीत? त्या डायरीत मी नक्षी काढली होती. शपथ, मला ती डायरी हवी आहे. अगं जुई रडतीस कशाला? बघ ना, इथेच सगळ्यांच्या डायऱ्या चेक कर. झाली असेल इकडची तिकडे डायरी. एवढं काय? असं करतं ना कोणीतरी. तुझी मला दे, माझी तू घे डायरी. शोध शोध. जय, सॉरी, मला बघू ना डायरी. जुई, मी तुला डायरी दिली होती ना. हो, पण ती माझी डायरी नाहीये, ती वेगळी आहे. ही नाहीये ती. आदिती, नाही, ही नाहीये. तिलोत्तमा मॅडम. बघ तू, पण मी नाव लिहिलंय बघ. ही माझीच आहे. माझा भाग्यांक लिहिलाय मी याच्यावर बघ. ही माझी, पण माझी माझ्याकडे आहे. मी इथून हल्ले सुद्धा नाही. माझीच आहे ही डायरी. पण ही माझी आहे. रजनी, दाखव ना प्लीज. नवरे, ओ नवरे, नवरे आले. काय कसला एवढा आरडाओरडा चाललाय? हा, सांगते सांगते, थांबा जरा. मला सांगा, ही डायरी तुम्ही आम्हाला दिलीत, हा, ही कशासाठी दिली आहे? म्हणजे टार्गेट लिहायला दिली आहे ना, ऑफिसचं काम करायला दिली आहे ना? हो हो ना. मग आपली म्हणजे जरा बरी डायरी द्यायची ना. म्हणजे काय डायरी आहे का काय गो?
बघ ना काय रंग आहे हा, हो की नाही? पण ही माझी आहे. हा तुझा. मला दुसरी डायरी द्या, ही नकोय. हे बघा डायरीज संपल्या आहेत. का मोजून आणलं होतं का? मला दुसरी डायरी द्या. रजनी मॅडम, तुम्ही या डायरीवर तुमचं स्वतःचं नाव लिहिलंय. डायरी बदलून मिळणार नाही. एक मिनिट, मला कळत नाहीये. म्हणजे डायरीज संपल्या हा प्रॉब्लेम आहे का ती बदलून मिळणार नाहीये हा प्रॉब्लेम आहे? रजनी, तू तरी काय एवढा हट्ट करतेस? लिहिणे त्याच्यावरच, काय एवढं? नाही नाही नाही, प्रश्न हट्टाचा नाहीये नंदिनी मॅडम. आपण ही डायरी घेऊन क्लायंट समोर बसणार, बरोबर? मग कसं दिसेल ते? देव टूर्सचं इम्प्रेशन काय होईल त्यांच्या समोर? नाही नाही, हेही बरोबर आहे. नवरी तिचं अगदी बरोबर. तुम्ही द्या बरं तिला दुसरी डायरी. नाही तर काय, मला डायरी बदलून द्या, नाही तर मला सरांशी बोलायला लागेल. मला धमकी देऊ नका. नाही, डायरी बदलून देतो, पण त्याच्यावर क्लायंटची नोंद होणार आहे म्हणून, तुमची धमकी म्हणून नाही. थँक्यू. आणि मग बघू किती क्लायंट आणताय ते. नवरे, ऍक्च्युली तुमचं लग्न झालं असतं ना तर तुम्हीच माझे पहिले क्लायंट असता. आई शपथ. थट्टा करू नका माझी. देतो, डायरी बदलून देतो तुम्हाला. हॅलो. हा सर. हो, मेसेजचे डिटेल्स घेऊन येते मी. ओके. मैं कम इन सर? या मिस जावळकर. मला सांगा कोणाचे काही अर्जंट मेसेजेस? हो सर. सर, या डायरीमध्ये मी सगळे नोट डाऊन केले. अरे वा, तुम्ही डायरी वापरायला सुरुवात केली? अर्जंट होते ना मेसेजेस म्हणून. मिस जावळकर, येस हे तुम्ही लिहिले? येस सर, ऑफकोर्स. कोणासाठी लिहिले ते? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? अरे शुअर? येस सर. का? जगण्यास अर्थ मिळाला माझ्या आणि बहर आला आयुष्याला. यश मिळो ना मिळो या चंचल वेड्या प्रेमाला. सर, सर मला जरा प्लीज देता का? ती डायरी द्या ना जरा. प्लीज प्लीज जरा. काय झालं? सर प्लीज देता का मला जरा काहीतरी? सर काहीतरी गडबड झाली आहे. ही दुसरी मी एक काम करते, मी तुम्हाला मेल करते. आय एम सो सॉरी. नाही करा, पण तुमचा हा पैलू मला माहित नव्हता. सर मी आलेच. सॉरी. मिस जावळकर, अदिती. काय ग? काय झालं जुई? अगं, मी माझ्या भावना जयपर्यंत पोहोचाव्यात म्हणून एक कविता केली आणि ती डायरीत लिहिली. पण आता ती डायरी सापडतच नाहीये.
काय माहिती कुठे गेली एक मिनिट दाखव ना ही डायरी. अगं तू सापडली. हीच डायरी आहे ती. आणि मी तिला कोणती तरी दुसरीच डायरी दिली. आणि मी सरांना. काय म्हणालीस? नाही काय नाही, सापडली ना डायरी. बरं झालं. अदिती, आता मी माझ्या भावना जयपर्यंत पोहोचवू शकेन. मी तुला वाचून दाखवते हा ही कविता. ऐक हा, नीट ऐक. जगण्यास अर्थ मिळाला माझ्या अन बहर आला आयुष्याला. यश मिळो ना मिळो या चंचल वेड्या प्रेमाला. जुळावे हे नाते ह्या आशेने मी मजला हरवून बसले. जुळावे हे नाते ह्या आशेने मी मजला हरवून बसले. इश अलगत स्मित हास्य फुटले अन स्वप्नातून मी जागी झाले. स्वप्नातून मी जागी झाले. कशी वाटली कविता? संपली. हा संपली. अदिती, पण यात ना एक गंमत आहे. आता यात गंमत पण आहे का? हो, थांबा दाखवत. हे बघा, पहिली ओळ ज पासून सुरू होते. दुसरी ओळ य पासून सुरू होते, म्हणजे जय. तिसरी ओळ जू पासून सुरू होते आणि चौथी ओळ ई पासून सुरू होते, म्हणजे जुई. जय जुई. सगळंच गमतीशीर आहे नाही? हो ना. जय, बाद झालं. अजून अजून गाल दुखायला लागले आता माझे. पण जुई मला असं म्हणाली, जय शेवटची ओळ जास्त महत्वाची आहे. आणि त्या रेसिपीत असं लिहिलं होतं, गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्या. आणि कवितेत काय लिहिलं होतं? इश्य अलगद स्मितहास्य फुट. एक मिनिट, इश्यने सुरुवात कशी होऊ शकते कुठल्याही ओळीची? कुठली कविता आहे ही? जय, मी खूप कन्फ्यूज झाले होते, पण मला कळतच नव्हतं. म्हणजे सरांकडे जेव्हा ती डायरी गेली तेव्हा मी कम्प्लिटली गोंधळले. म्हणजे मला असं वाटलं त्यात अचानक अशी कविता कुठून आली. पण सरांनाही अचानक काय सुचलं असं वर्षाच्या मध्यात डायरी द्यायला? अरे, त्यांनी आपल्याला त्या कामासाठी दिल्या, पण त्यात रेसिपीज काय आणि कविता काय 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 लिहिलं जातंय देवा. आणि हे जर सरांना कळलं तर? नाही, पण सरांना हे कसं कळलं नाही की आपण ज्या डायऱ्या देतोय त्याच्यात तारखा नाहीत, कॅलेंडर्स नाही? नाही, मी त्यांना सांगते, जय खानोलकरांना तारीख असलेलीच डायरी द्या. हो का? हे हॅलो, तारखा लक्षात ठेवण्यासाठी मला डायरीची गरज नाही. एकदा वाचून लक्षात राहतो माझ्या. तर शाळा कशाला, आपल्या कॉलेजमध्ये नाही का वेळापत्रक मी एकदा वाचून लक्षात ठेवायचो, बाकी सगळे उतरवत बसायचे वही. आठवत आहे ना? ओके, मग मला सांग, कॉलेजमध्ये तू सगळ्यात पहिल्यांदा मला कधी पाहिलंस? 18 ऑगस्ट. वाव, तुझ्या लक्षात आहे. ग्रेट. फाउंडर्स डे असतो ना त्या दिवशी, आणि त्याच दिवशी माझी नजर एका सुंदर मुलीवर पडली. ओके,
मला सांग, आपण पहिल्यांदा फिरायला कधी गेलो होतो? 5 सप्टेंबर. उगाच काही बोलू नकोस हा. काही काय अगं, टीचर्स डे होता त्या दिवशी. हे बघ, सगळ्यांचं सेलिब्रेशन उरकल्यानंतर आपण सगळे एकत्रच बाहेर फिरायला गेलो होतो. हे बघ आदिती, या ना ट्रिक्स असतात असे दिवस तारखा लक्षात ठेवण्याचे. चला आता उशीर झालाय, नाहीतर आजच्या रात्री काकांनी आपल्याला बाहेर ठेवलं म्हणून ती सुद्धा तारीख तुझ्या लक्षात राहायची. वा, ह्युमर सुधारतोय तुझं. बरं जय, आज आपण नथुकडचे ढोकळे घेऊन जाऊयात काकांसाठी. त्यांना खूप आवडतात. ठीक आहे, पण लवकर जाऊया, नाहीतर तो दुकान बंद करेल. जय, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? जगण्याचा अर्थ मिळाला माझ्या, अन बहर आला आयुष्याला. तू टिंगल करतेस ना जुईची. जय, आता दारावर भांड उपडं टाकायचंय का? त्यानं काय होईल? अहो, असं केल्याने आपण ज्यांची वाट बघत असतो ती माणसं लवकर येतात. हे बघ, मी कुणाची वाट बघत नाहीये. हा, लक्ष तर सारखं घड्याळाकडेच आहे. अगं ते आपले भाडे करू. बघा, आलं ना खरं ते बाहेर. का वाट बघायची एवढी? मी तुला म्हटलं ना, वाट बघत नाही मी त्यांची. भाडं द्यायची तारीख जवळ आली ना, ती त्यांना सांगायला हवी. अरे काय त्या दिवशी कारण देतील. आम्ही ह्याला मदत केली, आम्ही हे केलं, आता चालणार नाही असं. हा, तू सांग त्यांना. मी काही बोलणार नाही. हा, का ग? एरवी त्यांची बाजू घ्यायची ती. मग आता घरभाड्याचं सांगायला काय झालं? अहो, पण त्यासाठी त्यांच्याशी बोलावं लागेल. नाही, काय गरज नाही त्याची. मी सांगेन त्यांना काय सांगायचं ते. हा, येऊ दे त्याला. अहो, तुम्ही बोलताय का मी तुमचा शब्द मोडायचा आहे? सगळ्यांच्या लक्षात आहे का आज कुठली तारीख आहे ती? हो काका, माझ्या लक्षात आहे. अजून काही दिवसात आपलं घर भाडं देण्याची वेळ येईल. आमचा पगार होईल काही दिवसात. तो झाल्या 1-2 दिवसात मी तुमचं घर भाडं देऊन टाकतो. मला दिलेली तारीख चुकवलेली चालणार नाही. हा, नाही काका, तसं नाही होणार. पाहिलं, लक्षात आहे त्यांच्या. अगं पण तू का विसरतेस? जेवायची वेळ झाली, जेवायला वाढ. हो, शकू, तारीख जवळ आलीये. नक्की पैशाची सोय झाली ना भाडेकरूच्या? आमच्या घर मालकांना आमची खूप काळजी असते, पण ती करू नये. घर मालक सध्या खूप कठोरपणे वागतायत. पण ते वरवरच आहे हे लक्षात येत आहे बरं का. पैशांचा प्रॉब्लेम होणार नाही. आमच्या लाडक्या घरमालकांना ढोकळा खूप आवडतो, त्यामुळे खास नथूकडून आणलाय. आपण आता ते आमच्याकडून घेणार नाहीत ना.
पण माझ्याकडून तर घेऊच शकता. काय आवरलं काय? हो हो हा. बसा तुम्ही हं, पानं वाढतेच मी. डाळ भात भाजी चपाती वा छान. हो इतर ठिकाणी रोज नवीन बेत असतात. तुम्हाला काही हवंय का? मला काही नकोय. हा. हे काय? अरे वा ढोकळा वा कुठून आणलास? नत्तूकडून. अहो तुम्हाला हवा असला तर घ्या ना. नाही नाही मला नको. त्यापेक्षा तू बनवलेलं जेवण उत्तम आहे. अरे काय बाहेरचं तर बंद करणार आहे मी. त्रास होतो. वाढ वाढ.